चलते. त्याला शरण जायचं, स्वतःचा पदर पसरून 11 घरं भिक्षा मागायची, त्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद जगण्या मरण्याच्या वेशीवर असलेल्याला खाऊ घालायचा. मगच श्वास चालू राहील त्याचा, मगच श्वास चालू राहील त्याचा. डॉक्टर 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 डॉक्टर, त्याला ठसका लागलाय. काय? ठसका लागला. इथं आल्यापासून पेशंटनं पहिल्यांदाच रिस्पॉन्स दिला. माहित नाही कसं, कदाचित तुमची श्रद्धा कामी आली. आपण अजून वाट बघूयात पेशंट रिस्पॉन्स देतोय का, आणि मग परत ऑपरेशनची तयारी करू. ओके. आम्ही सगळे आदित्य बाबांना भेटायला आलो. कुणाचा इथं बंगल्यातच जीवच लागत नव्हता. या सगळ्यांनी आदित्य बाबांकरता आपापल्या परीनं देवाकडे प्रार्थना केली. तुम्ही बरे होऊन आलात, आत्ता कुठं आमच्या जीवात जीव आलाय. खरं तर तुमच्या ह्या असंख्य प्रार्थना आणि आदित्यवर असलेल्या तुमच्या प्रेमामुळेच त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. आणि तुमच्या ह्या विश्वासाने आदित्यला मृत्यूच्या दारातून खेचून आणले. धन्यवाद. जिंकलंस पुरी, जिंकलंस. आज कळली मला तुझ्या मंगळसूत्राची ताकद. यापुढे कधीच तुला तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढ म्हणून सांगणार नाही. आदित्य सर, तुम्ही इथे म्हणजे मी माझ्या बायकोला भेटायला पण येऊ शकत नाही का? हळू, देवी आई ऐकतील ना.
मग ऐकलं तर ऐकू दे. काय मी 2 शब्द प्रेमाने पण बोलू नाही शकत का माझ्या बायकोसोबत? बायको पण तुम्ही तर मला तुमची फक्त चांगली मैत्रीण मानता ना. हो, मैत्रीण तर आहेसच. आणि बायको चांगली मैत्रीण नसू शकते का? आदित्य सर, हा? तुम्ही जे काय बी बोलताय ना हा. त्यावर माझा विश्वासच बसत नाही. का? म्हणजे हे समजा तुम्हाला आधीपासूनच माहित होतं. हो, मला आधीपासूनच माहिती होत. आणि ते तू जास्वंदीच्या झाडाजवळ माझ्याबद्दल बोलत होतीस ते पण मला माहिती आहे. म्हणजे तुम्ही समजा ऐकलं. समजा ऐकलं होतं. पण पारू, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. सांग ना, तू काय बोलत होतीस? त्या जास्वंदीच्या झाडाजवळ माझ्याबद्दल काय बोलत होतीस? सांग ना. नाही सांगणार. असं काय करतेस? तुम्ही जा बरं येत ना. सांग ना. जा म्हणलं ना. पारू, कोणाला जायला सांगतेस? बरं चल, आवर पटकन, माझं होत आलंय. हा,